हरियाणाच्या नूमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलाय। हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेनं हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एक आरोपी अटक केलेला आहे। आरोपी हनीफ याच्यावर पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे। त्यांनी सांगितलं म्हणून या हनीफनं हेरगिरी केली असा आरोप त्याच्यावर ठेवला गेलाय आणि केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय हनीफच्या अटकेमुळे। हरियाणामध्ये ही कारवाई झालेली आहे। हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश झालाय। हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांनी हेरगिरीच्या आरोपाखाली एकाला अटक केली आहे। त्याचं नाव आहे हनीफ। या हनीफनं पाकिस्तानच्या सांगण्यावरून हेरगिरी केली, भारताची हेरगिरी केली असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय। भाई मैं तो घर हो ना, लेकिन लड़कों भी घर ना हो, दूसरा के वहाँ बैठो बड़ी में, वहाँ कोई हुक्म कपेंड चलो वो बस फोन से पुलिस उठा लाई। कब उठा कर ले गई पुलिस? कौन सी पुलिस ने? CI लाई दी थी ताउडू की। क्या बताया घर में? वहाँ तो कुछ ना बताया उन्होंने, बस लेके नहीं पा रहा है, भग के नहीं पकड़ो और ये उठाए और घेर दियो। हमें कुछ पता ना, हमें पीछे पता लगी है। पाकिस्तान तो मेरे बाप से बड़ा है, ताऊ मेरा, हमारा परिवार है, हम जाए हैं, लेकिन 1.5 साल पहले गए हैं। कौन कौन गए थे 1.5 साल पहले? मैं गयो हो और एक ये लड़का गए, एक बहू गई, एक लड़का हो, एक मेरी लड़की बड़ी। ऐसा है, ऐसे कुछ ना ही 10-15 दिन डटे बस और 7 वापिस आ गए। ऐसा कुछ ना है, ये सारे झूठे वो लगाए जा रहे हैं। ऐसी कोई बात ही ना है हमारी, आज तक भी कोई बात ना है। हेरगिरी प्रकरणात भारतात अनेक जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये हेरगिरी करणाऱ्या नोमानबद्दल मोठा खुलासा समोर येतोय। नोमानचा पाकिस्तानी हँडलर इक्बालशी असलेला चॅट समोर आलाय। तो अनेक खुलासे करतो। हा चॅट अनेक खुलासे करतो। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता नोमान आणि नोमानकडून आर्मी केंट परिसरातील काही छायाचित्र हा पाकिस्तानी हँडलर मागत असल्याची माहिती समोर आलेली आहे। यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर देशभरातून ISIच्या गुप्तहेरांचं अटक सत्र सुरू झालेलं आहे। उत्तर प्रदेश ATSनं पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शहजादला अटक केली। आरोपी शहजाद हा उत्तर प्रदेशमधला रामपूरचा राहणारा आहे। हा गुप्तहेर गोपनीय माहिती ISIला पाठवत होता। याशिवाय त्यानं पाकिस्तानी एजन्सीच्या एजंटलाही मदत केल्याचा आरोप आहे। ATS कडून आता शहजाद या गुप्तहेराची चौकशी सुरू झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहजाद हा सीमेवर अवैध तस्करीच्या कामात असल्याची माहिती आहे। शहजाद हा लपून छपून कॉस्मेटिक्स, मसाले, कपडे आणि इतर काही साहित्य सीमेच्या पलीकडे नेत होता। यावेळी त्याचा संपर्क हा ISI एजंट सोबत झाला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी करता हा शहजाद काम करू लागला। शहजादनं भारताच्या सुरक्षेसंदर्भातली गोपनीय माहिती ISIला पुरवल्याचाही आरोप आहे। तसंच तो गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पाकिस्तानमध्ये नेहमी येत जात होता अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। ISI एजंट दानिश आतापर्यंत त्याला पकडण्यात आलेल्या सगळ्या गुप्तहेरांचा मास्टर माइंड होता। पंजाबच्या मलेरकोटलामधून अटक करण्यात आलेल्या गजाला आणि यामीन मोहम्मद यांच्या चौकशीतून मोठी माहिती समोर आली आहे। ISI एजंट दानिशच्या सांगण्यावरून यामीन मोहम्मद यानं गजालाला गुप्तहेर होण्याकरता प्रशिक्षण दिलं होतं। गजाला आणि यामीन यांच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। यामीनच्या माध्यमातून गजालाला दानिश पैसे पाठवत होता अशी माहितीही समोर आली आहे। हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय। ज्योतीनं कधीच आपल्या कामाबाबत कुणालाच काही माहिती सांगितली नाही अशी माहिती ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनीही दिली आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की ती एकही रुपया आपल्या घराकरता खर्च करत नव्हती।
हर जी रात को ज्योति यहाँ पहुँची थी, आई थी, कैसे आई थी? रात को आई थी जी कपड़े लेने के लिए, कपड़े लेके चले गए। अच्छा, कितने पुलिसकर्मी रहे होंगे साथ में? मेरे ख्याल तो 2 तो लेडीज आई थी, 2 पता नहीं 3 वो थे पुलिस वाले। अच्छा, कितनी देर रहे होंगे लगभग आपके? वो मेरे ख्याल है जी 2:45 बजे आए थे, 2 बजे गए। क्या कोई इन्वेस्टिगेशन, कोई जांच, कोई तलाशी ली उन्होंने या कुछ? वो तो लड़की के कपड़े थे वो लेने वास्ते आई थी और कुछ को नहीं लेके गई। कोई बातचीत हो पाई आपकी उस मेरी वक्त? कोई बात नहीं हुई, वो अंदर ही गए, अंदर ही जो कुछ बात होनी थी उनकी होगी। मेरे को तो बाहर ही बैठा था, मैं तो यहीं, मेरे से कोई बात नहीं हुई, ना पहले हुई ना अब हुई। अच्छा, मेरे से इनसे कोई बात नहीं हुई नहीं हुई है। ना। अब तक की जो इन्वेस्टिगेशन है, जिस तरह के आरोप लग रहे हैं ज्योति पर, क्योंकि जिस तरह से जासूसी के आरोप लग रहे हैं, तो उसको लेकर अब आप? मेरे को तो आज दिखाई जी टीवी में क्या हो रहा है क्या नहीं, जब मेरे को पता चला। पहले मेरे को ये पता नहीं था कि कहाँ जा रही है कहाँ नहीं जा रही। स्कूल के कोई दोस्त, यार दोस्त भी आए हैं उसकी गिरफ्तारी के बाद आपसे मिलने के लिए या पूछने के लिए, अंकल क्या हुआ, इस तरह की चीज़ें? ना जी ना, कोई नहीं आया। कोई नहीं आया है? ना कोई आस पड़ोस के लोग? ना ना, डर के मारे आते नहीं, कभी हमारी फ़ोटो खींच के ले जाएं, ये तो मरे पड़े हैं, हम और मर जाएं। डर के मारे नहीं आते ना, लोग पड़ोसी क्यों आए, कदे हम भी अंदर चले जाएं। अच्छा। डर तो लगता है जी उनको भी। सोशल मीडिया में वो कब से काम कर रही थी, आपको जानकारी थी पहले से? ये 1.5 साल हो गए, तो छोटी मोटी मीडिया से वीडियो से बनाया करती, बाकी घर पे बैठी बैठी बनाया करती, बाकी पता करनी चाहिए थी। और पाकिस्तान जाती थी, ये आपको पता था? दिल्ली का नाम बता के जाया करती जी। 2 दिन जाऊंगी, कदे 4 दिन में जाऊंगी, फिर 5 दिन में जाऊंगी, आज 5 दिन रुकूंगी। मेरे को तो इतना कह के जाया करते दिल्ली जाऊंगी। अच्छा, दिल्ली जाऊंगी ये कहते हैं। पाकिस्तान जाने का भी पता था आपको? पाकिस्तान गई थी? पाकिस्तान का नहीं पता था जी। अच्छा, पाकिस्तान से घूमने के बाद जब आई थी तब कुछ बताया कि आज मैं पाकिस्तान से आई हूँ? ना ना जी, इस चीज़ का कुछ नहीं लेना देना नहीं है मेरे पास, कोई मेरा मतलब ही नहीं है उससे। ना मैं पूछा ही नहीं करता उसको, बस इतनी घरेलू बात होया करती, बाकी कोई बात नहीं होया करती। यूट्यूबवर ज्योती मल्होत्राला मेटा कंपनीनं दणका दिलाय। मेटा ज्योतीचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड करणार आहे आणि ते झालेलं पण आहे। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर ज्योती विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक मोठी कारवाई मेटाने केली आहे। मेटानं या ज्योतीचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड करून टाकलेलं आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आली। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल हिनं सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केला। याशिवाय ज्योतीचं नाव न घेता बतूलनं भारत सरकारवर निशाणा साधला। भारत सरकार यूट्यूबर्सना टार्गेट करताय असा आरोप तिनं केला। ज्योती मल्होत्रा काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये हिरा बतूलला भेटली होती। त्यावेळी ज्योतीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एकमेकींना बहीण असं संबोधलं होतं। पाकिस्तान करता हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे। तिच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पत्रकारांशी संबंध होते। आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ज्योती भारताच्या अनेक गोपनीय गोष्टी ही पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होती। ही गोपनीय माहिती ती ISI पर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे पोहोचवत राहायची। ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातही सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली बघायला मिळतेय। या पोस्टमध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करतेय, पण या हल्ल्याकरता पाकिस्तान जबाबदार आहे असा कुठलाही उल्लेख तिने केलेला नाही। दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवर भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं बघायला मिळालं। ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल करण्याकरता पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर तिची मदत करत होते अशी ही माहिती समोर आली आहे। ज्योतीनं जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या कांढवी कुंड या परिसराचा फोटो शेअर केला तेव्हा हा संशय आणखी वाढला। कांढवी कुंड हा असा भाग आहे जो अत्यंत संवेदनशील आहे। पाकिस्तानातील लोकांनीही या पोस्टवर कमेंट केलेल्या आहेत। हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यावर कौशल्या ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीनं ज्योती मल्होत्रासोबत सगळे व्यावसायिक संबंध संपवलेले आहेत।
कौशल्य ट्रिप या कंपनीनं सोशल मीडियावर ज्योतीसोबत कोलॅबरेशन केलं होतं, कोलॅब। आणि कंपनीनं ज्योतीसोबत तयार केलेले सगळे ट्रॅव्हल्स व्हिडिओसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केलेले आहेत। कौशल्य ट्रिपनं ज्योती मल्होत्रासोबत अमृतसर, केरळ, थायलंड यासह 4 ठिकाणांकरता कोलॅबरेशन केलं होतं।